सगळ्यांच्या हातवरती गुडघे जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुम्हा सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो किती कडक झाला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण फनीमेट ॲप्लिकेशन मधून क्रिएट केला आहे। मित्रांनो, फनीमेट हे जे ॲप्लिकेशन आहे ते एक इफेक्टचं ॲप्लिकेशन आहे। तर त्या ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला खूप सारे नवीन इफेक्ट भेटून जातील। तर मित्रांनो, या ॲप्लिकेशनची डाउनलोड लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर तिथून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलं आहे त्याची लिंक देखील तुम्हाला गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि जर तिथून डाउनलोड करण्यात तुम्हाला काही पण अडचणीत असेल तर तुम्हाला करायचं काय, तर तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। कारण टेलिग्राम चॅनलवर मी सगळं मटेरियल अपलोड करत असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। आणि अजूनही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर पटकन फॉलो करा, कारण मी इथं स्टेटस एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग बद्दल काही टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत असतो आणि सोबतच आपल्या चॅनलबद्दल जे काही अपडेट आहे ते देखील मी तुम्हाला इथे कळवत असतो, त्यामुळे इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा। चला मित्रांनो, आता जरासाही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूयात। मला इथं सर्वात पहिलं फनीमेट ॲप्लिकेशनला इथं ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुमच्या समोर काय अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, तर सिंपली तुम्हाला इथं लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्ही इथं फेसबुक किंवा गुगल अकाउंटनी लॉग इन करू शकता। चला मी इथं लॉग इन करून घेतो। तर मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर काय अशा प्रकारचा इंटरफेस येईल, तर सिंपली तुम्हाला इथं प्लसवर क्लिक करायचं आहे, पुन्हा एडिट व्हिडिओवर क्लिक करायचं आहे। एडिट व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं ऑल फोटोवर क्लिक करायचं आहे। इथं ज्या पण फोटोवर तुम्हाला स्टेटस बनवायचा आहे तो फोटो तुम्हाला इथं ॲड करायचा आहे। ठीक आहे, तर चला मी इथं जे फोटो आहे ते फोटो मी इथं ॲड करून देतो। ठीक आहे, तर मित्रांनो, हे फोटो ॲड केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं करायचं आहे की तर वरती तुम्हाला डनच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, इथून डन करून द्यायचं आहे। ठीक आहे, तर आता एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारचे ऑप्शन येतील, तर सिंपली तुम्हाला इथं स्क्वेअर साईजचा जो रेशिओ आहे तो रेशिओ तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा इथं एडिट व्हिडिओवर क्लिक करायचं आहे। ठीक आहे, तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं करायचं काय, तर तुम्हाला खाली लेफ्ट साईडला स्क्रॉल करून सिंपली सर्वात शेवटला क्रॉप हे जो आयकॉन दिसते सिंपली त्यावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा हा जो फोटो आहे तो परफेक्टली तुम्हाला इथं स्क्रीनमध्ये ॲडजस्ट करायचा आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथं जेवढे काही फोटो ॲडजस्ट केले आहेत ते फोटो तुम्हाला इथं परफेक्टली स्क्रीनमध्ये ॲडजस्ट करून द्यायचे आहेत। ठीक आहे, चला मित्रांनो, मी जवळपास सगळे फोटो आहेत ते फोटो मी इथं परफेक्टली ॲडजस्ट करून देतो। ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता काय अशा प्रकारे मी जवळपास जेवढे काही फोटो ॲडजस्ट केले होते ते मी इथं परफेक्टली स्क्रीनमध्ये ॲडजस्ट करून दिले आहेत। तर आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला वरती डनच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि याला डन करून द्यायचं आहे। ठीक आहे, तर आता एवढं केल्यानंतर तुम्हाला इथं करायचं काय, तर पुन्हा तुम्हाला वरती एक म्युझिकचा आयकॉन दिसेल, सिंपली त्यावर क्लिक करायचं आहे। पुन्हा इथं लोकलवर क्लिक करून आणि मी जे तुम्हाला इथं म्युझिक दिलं आहे ते म्युझिक तुम्हाला इथं ॲड करायचं आहे। ठीक आहे, मित्रांनो, हे म्युझिक ॲड केल्यानंतर सिंपली तुम्हाला पुन्हा इथून डन करायचं आहे। तर आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं 8 सेकंदवर यायचं आहे। तर मित्रांनो, 8 सेकंदच्या पुढे जो फोटो आहे त्या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पुन्हा तुम्हाला याची जी साईज आहे ती काय अशा प्रकारे इथं 11 सेकंदपर्यंत इथं एक्सपांड करून द्यायची आहे। ठीक आहे, तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं 20 सेकंदवर यायचं आहे आणि 20 सेकंदच्या पुढे जेवढे काही फोटो आहेत म्हणजे जो पहिला फोटो आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला खाली एक डिलीटचा आयकॉन दिसेल, सिंपली त्यावर क्लिक करून त्याला तुम्हाला डिलीट करून द्यायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे पुढचे जेवढे काही फोटो आहेत फोटो तुम्हाला इथं डिलीट करून द्यायचे आहे। ठीक आहे मित्रांनो, आता एवढं केल्यानंतर सिंपली जो शेवटचा फोटो आहे त्यावर क्लिक करायचा आहे आणि त्याला तुम्हाला काय अशा प्रकारे इथं 20 सेकंदपर्यंत असं ॲडजस्ट करून द्यायचं आहे। ठीक आहे, तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं सर्वात स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं एक चौकोनी आयकॉन दिसेल, सिंपली त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काय अशा प्रकारचे खूप सारे म्हणजे नवीन ट्रान्झिशन इफेक्ट तुम्हाला इथं बघायला भेटतील। सिंपली तुम्हाला इथं करायचं आहे का, तर इथं जो माझा जो आवडता ट्रान्झिशन इफेक्ट आहे फिल प्लेयर, हा जो इफेक्ट आहे त्या इफेक्टवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं फास्ट आणि शेक हे जो ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं एनेबल करून द्यायचे आहेत आणि पुन्हा तुम्हाला इथली जी डायरेक्शन आहे ती काय अशा प्रकारे इथं सेट करायची आहे, पुन्हा इथून डन करायचं आहे। ठीक आहे, आता पुन्हा मी इथं पुढच्या चौकोनी आयकॉनवर क्लिक करतो आणि इथं देखील मी तो इफेक्ट इथं अप्लाय करून देतो। ठीक आहे, तुम्ही इथं कुठलाही ट्रान्झिशन इफेक्ट यूज करू शकता, तर मी इथं हे वाला यूज करतो। ठीक आहे, तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा मी तिसऱ्या चौकोनी आयकॉनवर क्लिक करतो, पुन्हा राईट साईडला स्क्रॉल करून तर आता तुम्हाला इथं शेक हे वाला जो ट्रान्झिशन इफेक्ट आहे त्या ट्रान्झिशन इफेक्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला फास्ट हे जे ऑप्शन आहे ते एनेबल करायचं आहे आणि इथली जी डायरेक्शन आहे ती मी अशा प्रकारे इथं सेट करतो, पुन्हा इथून डन करून देतो। ठीक आहे मित्रांनो, काय अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे तर सिंपली 11 सेकंदपर्यंत आपण जेवढे फोटो ॲडजस्ट केले आहेत त्या फोटोमध्ये तुम्हाला काही अशा प्रकारे इथं ट्रान्झिशन ॲडजस्ट करून द्यायचे आहे। ठीक आहे, चला मित्रांनो, मी जवळपास 11 सेकंदपर्यंत जेवढे काही ट्रान्झिशन आहेत ते मी इथं अप्लाय करून देतो। ठीक आहे,
तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता काय अशा प्रकारे मी जवळपास 11 सेकंड पर्यंत हे जे ट्रान्झिशन आहे ते मी इथं अप्लाय करून दिलेत। तर आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला सर्वात स्टार्टिंगला यायचं आहे। पुन्हा तुम्हाला खाली इफेक्ट मिक्स हे जे आयकॉन दिसते सिंपली त्यावर क्लिक करायचं आहे। स्प्राय हे जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला एसी हा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे। तर हा इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला करायचं काय तर सिंपली त्या इफेक्टवर तुम्हाला असं पकडून धरायचं आहे आणि जोपर्यंत 11 सेकंद येत नाही तोपर्यंत तुम्हाला तो इफेक्ट सोडायचा नाहीये, ठीक आहे। तर 11 सेकंद पर्यंत तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे, ठीक आहे। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता काय अशा प्रकारे मी 11 सेकंद पर्यंत या फोटोमध्ये मी इफेक्ट अप्लाय करून दिलेत। तर आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला 11 सेकंद भरायचं आहे आणि पुन्हा इथं देखील तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर इथं करायचं काय तर तुम्हाला सिंपली लेफ्ट साइडला स्क्रॉल करून मोशनचं ऑप्शन दिसेल सिंपली त्यावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला इथं राईट साइडला स्क्रॉल करून तुम्हाला एंडलेस हा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर हा इफेक्ट अप्लाय करण्यासाठी पुन्हा तुम्हाला त्या इफेक्टवर असं पकडून धरायचं आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे शेवटपर्यंत इथं अप्लाय करून द्यायचा आहे, ठीक आहे। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता काय अशा प्रकारे मी जवळपास या फोटोमध्ये इफेक्ट अप्लाय करून दिलेत। तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा तुम्हाला सर्वात स्टार्टिंगला यायचं आहे। पुन्हा इथं तुम्हाला वरती एक निळ्या आयकॉनमध्ये प्लसचा आयकॉन दिसेल सिंपली त्यावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा इमेज आणि व्हिडिओमध्ये येऊन तर मी तुम्हाला एक पीएनजी दिला आहे तो पीएनजी तुम्हाला इथं ॲड करायचा आहे। मित्रांनो हा पीएनजी ॲड केल्यानंतर सिंपली याची जी साईज आहे ती तुम्हाला काय अशा प्रकारे इथं शेवटपर्यंत अशी वाढवून घ्यायची आहे, ठीक आहे। तर चला मी त्याला शेवटपर्यंत असं एक्सपांड करून देतो, ठीक आहे। मित्रांनो आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला पुन्हा सर्वात स्टार्टिंगला यायचं आहे आणि तुम्हाला इथं खाली ॲनिमेट हे जो आयकॉन दिसते सिंपली त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला काय अशा प्रकारचे 4 एरो दिसतील। तर सिंपली तुम्हाला सर्वात शेवटचा चौथा एरो आहे त्या एरोवर क्लिक करून तुम्हाला काय अशा प्रकारे त्याला खाली इथं ॲडजस्ट करायचं आहे, ठीक आहे। तर आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला स्केलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा याची जी साईज आहे ती तुम्हाला राईट साईडला स्क्रॉल करून अशी थोडी बारीक करून द्यायची आहे आणि पुन्हा इथून बॅक यायचं आहे, ठीक आहे। मित्रांनो आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं आहे। लेअरवर क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्हाला खाली आणि पुन्हा तुम्हाला इफेक्ट मिक्स या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। तर आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं करायचं आहे की तर इथं देखील तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर पुन्हा तुम्हाला इथं स्प्रे हे जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे। तर इथं तुम्हाला ॲसिड हा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर पुन्हा तुम्हाला त्या इफेक्टवर असं पकडून धरायचं आहे। मित्रांनो हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथं 11 सेकंदपर्यंत इथं अप्लाय करून द्यायचा आहे, ठीक आहे। मित्रांनो तुम्ही बघू शकता काय अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो मी 11 सेकंदपर्यंत इथं अप्लाय करून दिला आहे। तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं करायचं आहे काय तर आता मोशनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा सर्वात पहिला जो इफेक्ट आहे त्या इफेक्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला शेवटपर्यंत असा अप्लाय करून द्यायचा आहे, ठीक आहे। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता जवळपास आपण सगळीकडे इफेक्ट अप्लाय करून दिले आहे। तर आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला पुन्हा इथं 11 सेकंदवर यायचं आहे पुन्हा तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, ठीक आहे। बॅक आल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं करायचं आहे काय पुन्हा तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर टॅप करायचं आहे। इमेज आणि व्हिडिओमध्ये येऊन तर तो ओव्हरले इफेक्ट आहे तो ओव्हरले इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे। हा ओव्हरले इफेक्ट ॲड केल्यानंतर सिंपली तुम्हाला राईट साईडला स्क्रॉल करायचं आहे। ह्याची जी साईज आहे ती तुम्हाला काय अशा प्रकारे 20 सेकंदपर्यंत ॲडजस्ट करून द्यायची आहे, ठीक आहे। तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं ॲनिमेटवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला इथं स्केलच्या ऑप्शनवर क्लिक करून पुन्हा हा जो ओव्हरले इफेक्ट आहे तो ओव्हरले इफेक्ट तुम्हाला लेफ्ट साईडला स्क्रॉल करून काय अशा प्रकारे परफेक्टली फुल टू स्क्रीन ॲडजस्ट करून द्यायचा आहे आणि पुन्हा इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सिंपली तुम्हाला आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला खालती राईट साईडला स्क्रॉल करून ब्लेंडचं ऑप्शन आहे त्या ब्लेंडच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला इथं लेफ्ट साईडला स्क्रॉल करून स्क्रीनचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा इथली ओपॅसिटी आहे ती ओपॅसिटी काय अशा प्रकारे इथं कमी करायची आहे। तर मी एवढी कमी करून देतो आणि पुन्हा इथून बॅक येतो। मित्रांनो आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं करायचं आहे काय तर आपण इथं जो पीएनजी ॲड केला आहे त्या पीएनजीच्या लेअरवर तुम्हाला असं पकडायचं आहे आणि सिंपली त्याला असं वरती ॲडजस्ट करून द्यायचं आहे, ठीक आहे। तर मित्रांनो आता एवढं केल्यानंतर आपला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ फायनली रेडी झाला आहे। तर सिंपली तुम्हाला वरती दिलेल्या चौकोनी आयकॉनवर क्लिक करून सेव्ह टू प्रायव्हेट प्रोजेक्ट हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। ते ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर काय अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर तुम्हाला सिंपली सेव्ह टू गॅलरी हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ते ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल, ठीक आहे। तर मित्रांनो हाच होता आजचा व्हिडिओ। हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर आपल्या आजच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि सोबतच जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज फर्स्ट टाइम आला असाल तर मग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।